बातमी येते म्हणजे जे पी नड्डांच्या घरी आता महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात सत्ता स्थापनेसंदर्भात खलबतं सुरू आहेत। बघा आता महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा तिढा अजून कायम आहे, घोडा अडलेला आहे सत्ता स्थापनेचा। आता जे पी नड्डांच्या घरी महाराष्ट्रासंदर्भात खलबतं होत आहेत। भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा हे आता महाराष्ट्रासंदर्भात सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांची खलबतं सुरू आहेत, राज्यातल्या नेत्यांशी ते चर्चा करतायत। बघा सत्ता स्थापनेचं घोडं अडलेलं आहे, निकाल लागून 6 दिवस उलटले तरी अजून मुख्यमंत्री ठरेना। सत्ता स्थापने संदर्भात नुसत्या हालचाली सुरू आहेत, बैठका सुरू आहेत। आताही आपण बघतोय की भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डांच्या निवासस्थानी महाराष्ट्रासंदर्भात खलबतं सुरू आहेत आणि या बैठकीला भाजपचे महासचिव विनोद तावडे देखील उपस्थित आहेत। जे पी नड्डांच्या घरी आता महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाची चर्चा सुरू आहे, मंथन सुरू आहे। कारण एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकीकडे ते आपल्या मूळ गावी गेलेले आहेत। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजून जरी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित असलं तरी ते अजून जाहीर झालं नाही। विनोद तावडे आणि जे पी नड्डा यांच्यात आता चर्चा होते सत्ता स्थापनेबाबत। ही महत्त्वाची बैठक आहे, जे पी नड्डांच्या निवासस्थानीच ही बैठक सुरू आहे। भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्याशी आता जे पी नड्डा महत्त्वाची चर्चा करतायत। आपण ही महत्त्वाची दृश्य बघतोय, विनोद तावडेंची दृश्य आहेत, जे पी नड्डांच्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहेत। ती दृश्य आपण बघतोय। सत्ता स्थापनेतल्या घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे नाराज आहेत ही पार्श्वभूमी आहेच, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचं नाव अजून भाजपनं जाहीर केलेलं नाही, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेलं नाहीये। आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डांच्या निवासस्थानी आता महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबाबत राजकारणाबाबत खलबतं सुरू आहेत। भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्याशी आता जे पी नड्डा चर्चा करतायत। निकाल लागून 23 तारखेला निकाल लागला, त्यानंतर आता 6 दिवस उलटलेले आहेत तरी देखील आता महायुतीचा शपथविधी सोहळ्याबाबत काही ठोस माहिती समोर आलेली नाही। 5 तारखेला शपथविधी होईल अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिलेली आहे, मात्र मुख्यमंत्रीबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक झाली तिन्ही नेत्यांची, महायुतीच्या तिन्ही नेत्यांची। त्यानंतर काहीशे नाराज असलेले एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातल्या मूळ गावी गेलेले आहेत। आणि दुसरीकडे आता आपण बघतोय ही महत्त्वाची घडामोड ते म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या निवासस्थानी आता महत्त्वाची खलबतं सुरू आहेत। महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात सत्ता स्थापनेसंदर्भात खलबतं सुरू आहेत। जे पी विनोद तावडे आणि जे पी नड्डा यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। सत्ता स्थापनेबाबत ही महत्त्वाची बैठक आहे। यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांशी संवाद साधला होता, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे। आणि या बैठकीनंतरच एकनाथ शिंदे नाराज असल्याचं दिसलं आणि त्यानंतर ते कालच आपल्या सातारा जिल्ह्यातल्या दर्या मूळ गावी गेलेले आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांचं नाव अजूनही अधिकृतरित्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेलं नाही। आणि आता आपण बघतोय की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या निवासस्थानी भाजपचे महासचिव विनोद तावडे देखील दाखल झालेले आहेत। विनोद तावडे आणि जे पी नड्डा यांच्यामध्ये आता चर्चा सुरू आहे। जे पी नड्डांच्या निवासस्थानीच महाराष्ट्रातल्या संदर्भात सत्ता स्थापनेसंदर्भात ही चर्चा सुरू आहे। शिंदेच्या नाराजीनंतर दिल्लीतली ही महत्त्वाची बैठक आहे। पण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी दिल्लीतले प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, शिंदेच्या नाराजीनंतरची ही बैठक महत्त्वाची आहे, काय घडामोडी घडतायत? अगदी गिरीश, तुम्ही म्हणताय तसं ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाहीये। भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री असेल, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील, अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना अद्यापपर्यंत नाव जाहीर झालेलं नाहीये। त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीचे भाजपचे जे देशातले महत्त्वाचे नेते आहेत विनोद तावडे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या दोघांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। आणि बैठकीनंतर विनोद तावडे जे आहेत ते बैठकीमधनं बाहेर पडलेले आहेत। गिरीश, हे सांगितलं पाहिजे होतं की 3 दिवसांपूर्वी देखील अशाच पद्धतीची विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रात्री उशिरा एक बैठक पार पडलेली होती। आणि त्या बैठकीनंतर काल महायुतीचे नेते दिल्लीमध्ये आलेले होते। अद्यापपर्यंत एकनाथ शिंदे जरी त्यांच्या दरेगावी असले तरी त्यांची तब्येत बरी नाहीये। या चर्चा सुरू असताना या 2 महत्त्वाच्या नेत्यांची होणार ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। गिरीश, भारतीय जनता पार्टीकडनं किंवा महायुतीकडनं अद्यापपर्यंत हे सांगितलं गेलेलं नाहीये की राज्यातील महायुतीचा जो शपथविधी सोहळा आहे तो कधी होणार आहे, याची अद्यापर्यंत कुठलीही घोषणा केली गेली नसताना या 2 महत्त्वाच्या नेत्यांची आणि तीही खाजगीमध्ये होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बघावं लागणार आहे की या बैठकीनंतर तरी मुख्यमंत्री पदाच्या नावासंदर्भात पुढं काही जाहीर होतंय का, पण अद्यापर्यंत भाजपकडनं कुठल्याही पद्धतीचं नाव जाहीर झालेलं नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची। अगदी बरोबर आहे। आणि मुख्यमंत्र्याचं नाव अधिकृतरित्या जाहीर व्हायला इतका विलंब का सुरू आहे याची संपूर्ण आता महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे।
प्रमोद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी विनोद तावडे होते. त्यांनी सुमारे काही तास चर्चा देखील केली. त्यानंतर विनोद तावडे आता बाहेर पडलेले आहेत. त्याची दृश्य आपण बघतोय. महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतरची ही बैठक आहे, हे महत्त्वाचं आहे. यापूर्वीची एक बैठक झाली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर. महायुतीचे तिन्ही नेते त्यावेळेला उपस्थित होते. त्यानंतर शिंदे नाराज झाले होते. आता त्यांच्या मूळ गावी गेलेले आहेत. मात्र त्यानंतरची ही बैठक महत्त्वाची आहे. आता जे पी नड्डांनी भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्याशी आणि महाराष्ट्रातले नेते ते यांच्याशी चर्चा केलेली आहे, सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि या चर्चा झाल्यानंतर या बैठकीनंतर विनोद तावडे निवासस्थानाबाहेर पडलेले आहेत. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या निवासस्थानी ही सगळी खलबतं झालेली आहे. भाजपकडून अजून मुख्यमंत्र्यांचं नाव समोर आलेलं नाही. केवळ देवेंद्र फडणवीस होतील अशी चर्चा आहे. मात्र अजून अधिकृतरित्या अजून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झालं नाही.